मध्ये ऐका हो जरा थांबा, मी सांगतो तुम्हाला सर्वांना जरा शांतपणे सर्वांना सांगू इच्छितो की आपण जे चॅनल्सवर सगळं चाललेलं आहे, युती तुटली युती तुटली युती तुटली असं काही नाही. गेले 4-5 दिवस संपूर्ण निगोशिएशन्समध्ये वेळ गेला आणि शेवटचा दिवस आज असल्यामुळे रात्री मला निर्णय घ्यावा लागला. माझं मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालं, माझं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, उदय सामंत प्रभारी यांच्याशी सर्वांशी बोलणं झालं आणि आता मग वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरू द्या आणि उद्या फॉर्म भरल्यानंतर जे 2-3 दिवसाचा वेळ आहे त्या वेळेमध्ये एकमेकांशी चर्चा करून याच्यातून मार्ग निघेल आणि योग्य असा मार्ग निघेल म्हणून आम्ही सर्व जेवढे उमेदवार आहेत त्या लोकांना आता सध्या फॉर्म्स देत आहेत आणि सर्वांना हे सांगितलेलं आहे उद्या मुंबईमधून जे जे आदेश येतील मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे त्यानुसार आपल्याला ज्यांना ज्यांना सांगेल त्यांनी ते फॉर्म विड्रॉ करायचे. युती तुटलेली नाही. नाही आता पूर्ण 165 उमेदवार सगळ्या जवळजवळ 100 उमेदवारांना ऑलरेडी दिलेले आहेत. त्याच्यात मग सक्षमता कोण आहे, मग ती कदाचित असं होईल की एखादा आमचा सक्षम जास्त चांगला असेल, एखादा तिकडचा कमजोर असेल, तर मग ॲडजस्टमेंट करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत हे निर्णय घेतील. युती तुटलेली नाही. सामंजस्यपणे वेळ कमी असल्यामुळे त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी हा पर्याय केलेला एक मिनिट, कोणीही कार्यकर्ते संभ्रमात नाहीत. त्यांचा गैरसमज असेल त्याच्यातून तेच बोलले असतील, परंतु निश्चितपणे मी आता ते महानगरचे प्रमुख आहेत नाना भानगिरे बोलले त्यांना पूर्ण हे नाही. मी आता नेता म्हणून बोलतोय. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला पाठवलंय. 5 दिवस मी इथे आहे. त्यामुळे आपल्याला सांगतो युती तुटलेली नाही. उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे बसून योग्य जे उमेदवार असतील ते एकमेकांची उमेदवारी करून पूर्णपणे कसं जिंकता येईल या पद्धतीने सर्व निर्णय होतो. हो, उदय सामंत येणार. हे आम्ही 100% लोकांना फॉर्म देणार आहोत. परंतु फॉर्म देताना कार्यकर्त्यांना हेच सांगितलं जात आहे की उद्या कोणावर अन्याय होऊ नये. उद्या जे काय आदेश येतील त्या आदेशानुसार मग भाजपचे असतील किंवा सेनेचे असतील पाठीमागे फॉर्म घेतले जातील. हे त्यांना ॲक्सेप्ट करून त्यांना समजावूनच फॉर्म दिलेले आहेत. 165 जणांना तुम्ही एपी फॉर्म देता असं सांगताय. तुम्हाला युतीकडून केवळ 15-16 जागा दिल्या जातात. त्या किती होतील? हॅलो, मग किती मागं घ्यायला लागणार बापू? हे सगळं शक्य होणार आहे का एवढ्या लोकांचे फॉर्म मागं घेणं? ते आम्हाला ठरवू द्या ना. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही नका ठरवू. असं आहे की काय करायचं नाही. काय कसली एक काही फसवणूक नाही. 100पेक्षा जास्त कार्यकर्ते इथे मीडिया समोर बोलले की आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला एकतर दुसरं कमर्शियल सगळं सुरू आहे असा आरोप झाला. कोण कमर्शियल वगैरे इथे काही. अच्छा, एक लक्षात घ्या सर्व पक्षात ह्या इलेक्शनच्या काळात असे नको ते फालतू आरोप होत असतात. त्याला मी स्वतः बसलेला इथे. नो कमर्शियलायझेशन कोण जो बोलत असेल तर ते अरे नेते आहेत. ऐका त्यांना विश्वासात नाही विश्वास कोणी काहीतरी उगाच काहीतरी बोलू नका.